RRC न्यूज घेऊन येत आहे जनतेच्या समस्यांचे सोल्युशन, महापालिकेचा फोकस। अकोलेकरांच्या समस्यांवर RRC न्यूजचे हक्काचे सोल्युशन, महापालिका फोकस। जनतेच्या हक्काचे एकमेव व्यासपीठ RRC न्यूज आणत आहे महापालिकेचा फोकस। नमस्कार, मी नेहा। RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। दारू विक्रेत्याला गोवण्याच्या नादात रायटर स्वतः अटकला। पातूर ठाणेदाराच्या रायटरवर ACBची कारवाई। ॲडव्होकेट सुधाकर विधेयकाला अकोल्यातील वकिलांचा विरोध। न्यायालयाबाहेर केले तीव्र आंदोलन, जाळल्या बिलाच्या प्रती। अकोल्यात नाही फुटला 10वीचा मराठीचा पेपर, पण परीक्षार्थी विद्यार्थ्यांपेक्षा पालकांना होते टेन्शन। अकोल्याच्या अल्पदृष्टी बाधित युवकाने गाजविले चेन्नईचे मैदान। नॅशनल गेम मध्ये 100 मीटर धावण्यात गोल्ड मेडल। वसंताच्या आगमनाची लागली चाहूल, पळसाच्या केशरी फुलांची फ्लेम चांगलीच भडकली। आता सविस्तर बातम्या। पोलीस स्टेशनमध्ये अत्यंत महत्त्वाचा व्यक्ती म्हणजे रायटर असतो आणि हाच रायटर अँटी करप्शनच्या हाती लागला आहे। पातूर पोलीस स्टेशनच्या रायटरला 3000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे। पातूर तालुक्यातील दारू विक्रीचा धंदा करणाऱ्या तक्रारदारावर तडीपार व MPDA सारखी प्रतिबंधात्मक कारवाई न करणाऱ्यांसाठी 5000 रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर प्रत्यक्षात 3000 रुपये स्वीकारत असताना पातूरच्या ठाणेदाराचा खास माणूस असलेला पवन भाकरे नामक पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहात पंचाक सक्षम पकडण्यात आल्याने पातूर शहरात एकच खळबळ उडाली आहे। पातूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहत असलेल्या तक्रारदाराला दारू विक्रीच्या धंद्यातून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल असल्याचे, त्याच्यावर तडीपार व MPDची कारवाई न करण्यासाठी पोलीस कर्मचारी पवन भाकरे याने 5000 रुपयांची मागणी केली होती। मात्र प्रत्यक्ष भेटीत त्या रकमेत तडजोड करून 3000 रुपये स्वीकारण्यास पोलीस कर्मचाऱ्याने संमती दिली होती, असे तक्रारीच्या पडताळणीत स्पष्ट झाल्याने सापळा कारवाई करण्यात आली होती। आज काही वेळापूर्वी पातूर शहरातच याबाबत सापळा रचण्यात आला होता। त्यात सांगितलेल्या ठिकाणी व दिलेल्या वेळेवर पवन भाकरे याला 3000 रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारत असताना रंगेहात जाळ्यात पकडण्यात आले असून त्याच्या विरुद्ध पातूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। ही कारवाई अकोला ACBचे पोलीस उपअधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनात अमरावती युनिटचे पोलीस निरीक्षक भारत जाधव यांच्या नेतृत्वात कारवाई पथकातील भूपेंद्र थोरात, दिगंबर जाधव, संदीप ताले यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। ॲडव्होकेट ॲक्ट 1961 मध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार आणत असलेल्या ॲडव्होकेट सुधारणा बिल 2025च्या विरोधात आता अकोल्याचे वकीलही बाहेर आले आहेत। हे प्रस्तावित ॲडव्होकेटच्या सुधारणा विधेयकाची प्रतिबंधात्मक कॉपी न्यायालयाबाहेर जाळण्यात आली। ॲडव्होकेट सुधाकर बिल 2025च्या विरोधात आता अकोल्याचे वकीलही बाहेर आले आहे। या दुरुस्ती विधेयकाचे वर्णन बारचे स्वातंत्र्य आणि स्वायत्ता कमकुवत करणारे आहे। या केंद्र सरकारच्या प्रस्तावित बिलावरून वकिलांमध्ये देशभरात रोष पसरला असून आज त्याचे पडसाद अकोला वकील संघाच्या आमसभेत सुद्धा उमटले। आमसभेत चर्चेनंतर वकिलांनी प्रस्तावित बिलाच्या प्रतीचे दहन केले व आमसभा या विषयावर सविस्तर चर्चा ठेवण्यात आली आहे। या विधेयकामुळे केंद्र सरकार देशभरातील वकिलांच्या स्वातंत्र्यावर बंधने घालत असल्याचा आरोप होत आहे। यातून वकिलांची एकजूट कमकुवत करण्याचा त्यांचा प्रयत्न असून यामागे केंद्र सरकारचा द्वेषपूर्ण हेतू आहे। या दुरुस्ती विधेयकाद्वारे सरकार वकिलांच्या व्यावसायिक स्वातंत्र्यावर मर्यादा घालू इच्छिते, तर वकील हा त्याचा व्यवसाय म्हणून पक्षकारांना न्याय देण्याचे काम करतो। ॲडव्होकेट बिल 2025 दुरुस्ती विधेयकांच्या विरोधात वकील बाहेर पडले आहेत।
या केंद्र सरकारच्या प्रस्तावित बिलावरून वकिलांमध्ये देशभरात रोष पसरला असून आज त्यांचे पडसाद अकोला वकील संघाच्या आमसभेत सुद्धा उमटले। आमसभेत चर्चेनंतर वकिलांनी प्रस्तावित बिलाच्या प्रतीचे दहन केले व आमसभा उद्याला ठेवण्यात आली आहे। येत्या 23 फेब्रुवारीला बार काउन्सिल ऑफ इंडियानी सुद्धा सर्व राज्याच्या विविध परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची सभा दिल्ली येथे बोलावली असून देशभरातील वकील परिषदेचे पदाधिकारी त्या ठिकाणी पोहोचणार असून विधेयके परत न घेतल्यास किंवा त्यामधील अन्यायकारक मुद्दे न काढून घेतल्यास परिस्थिती अजून चिघळणार असल्याचे चित्र आहे। आजपासून राज्यात बोर्डाची 10वीची परीक्षा सुरू झाली आहे। अकोला जिल्ह्यात इयत्ता 10वीची एकूण 119 केंद्रावर परीक्षा होत आहे। अकोल्यात 25,857 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। आज मराठीच्या पेपरला सर्वत्र शांतता होती, तर पालकांनी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडले। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 10वी परीक्षेला शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला। 10वीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान होणार आहे। विद्यार्थी संख्येनुसार परीक्षा केंद्र निश्चित केली आहेत। अकोला जिल्ह्यात इयत्ता 10वीची एकूण 119 केंद्रावर परीक्षा होत आहे। अकोल्यात 25,857 विद्यार्थी परीक्षा देत आहेत। परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी भरारी पथकासह बैठ्या पथकाची नियुक्ती केली आहे। सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे। तसेच कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। आज सकाळपासूनच विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी पालकांची लगबग सुरू होती। आज अकोला जिल्ह्यात सर्वत्र शांततेत परीक्षा पार पडली। चेन्नई येथे झालेल्या 23व्या नॅशनल पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत अकोल्याच्या चैतन्य पाठकने यश संपादित केले आहे। 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत चैतन्य पाठकने सुवर्ण पदक प्राप्त केले आहे। तसेच 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक प्राप्त केले आहे। पाहूया चैतन्याची सक्सेस स्टोरी। अतिशय कठीणपणे प्रॅक्टिस व अभ्यासावर फोकस करत चैतन्य पाठक याने यश संपादित केले। व्याडा येथील श्रीमती यशोदाबाई इंगडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी चैतन्य सीमा विजय पाठक अल्पदृष्टी तसेच 12वीत शिकत आहे। चैतन्य पाठक याने कोल्हापूर येथे 20 ते 22 डिसेंबर दरम्यान झालेल्या महाराष्ट्र पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाच्या टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 100 मीटर ते 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून गोल्ड मेडल मिळवले। चेन्नई येथे झालेल्या 23व्या नॅशनल पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत अकोल्याचा चैतन्य पाठकने यश संपादित केले। 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत चैतन्य पाठकने सुवर्ण पदक प्राप्त केले आहे। तसेच 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक प्राप्त केले आहे। त्याची निवड खेलो इंडिया करता झाली आहे। 20 मार्च 2025 दिल्ली येथे होणार आहे। आपल्या यशाचे श्रेय जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट सर व स्वराज्य ॲथलेटिक्स अकॅडमीचे कोच रवी भटकर व सर, आई वडील सोबत शाळेचे व सर्व शिक्षक वर्ग यांचे मोलाचे योगदान आहे। चैतन्य सध्या चेन्नई येथे असून 22 तारखेला अकोला येथे पोहोचणार आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। मागील 23 वर्षापासून सेवा आमची, करमणूक तुमची हे ब्रीद वाक्य घेऊन आपल्या सर्वांच्या हक्काचे व्यासपीठ RRC नेटवर्क विदर्भातील अग्रगण्य न्यूज चॅनल असून मनोरंजन आणि बातमीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे। दरवर्षीप्रमाणे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान RRC नेटवर्क करीत असते। महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील कर्तृत्ववान व्यक्तीचा सत्कार सोहळा IRG कम्प्युटर्स HP वर्ल्ड महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड 2025 सन्मान कर्तृत्वाचा सन्मान अस्मितेचा। वैद्यकीय क्षेत्र, विधी क्षेत्र, उद्योजक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, पर्यावरण क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र इत्यादी क्षेत्रामध्ये आपला प्रेरणादायी आणि यशस्वी प्रवास असलेल्या व्यक्तिमत्वाचा मान्यवरांचा सन्मान IRG कम्प्युटर्स HP वर्ल्ड महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड 2025 सन्मान कर्तृत्वाचा सन्मान अस्मितेचा। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। दिव्यांग बेरोजगार भत्ता 1200 रुपयाऐवजी 1500 रुपये करण्यात यावा, तसेच तो दरमहा वेळेवर देण्यात यावा या प्रमुख मागण्यांसह दिव्यांगांच्या अन्य प्रलंबित मागण्यांकडे मनपाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने महापालिकेच्या आवारात गुरुवारी तीव्र आंदोलन करण्यात आले। दिव्यांगांचे गेल्या 4 महिन्यापासून थकीत असलेला बेरोजगार भत्ता तातडीने मिळावा या मागणीसाठी शहरातील दिव्यांग बांधवांनी दिव्यांग प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोईन अली यांच्या नेतृत्वात मनपाच्या आवारात ठिय्या दिला।
दिव्यांगांना गेल्या 4 महिन्यापासून त्यांच्या बेरोजगार भत्त्यांचे पैसे न मिळाल्याने आंदोलकांना मनपा प्रशासनाच्या निषेधार्थ बोंबा मारो आंदोलनही केले। दिव्यांगांना उभारण्यासाठी रोजगार महापालिका हद्दीमधील जागा करून देण्यात उपलब्ध यावी, तसेच दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून वार्षिक वेतन सुरू करण्यात यावे। दिव्यांगांना रोजगार मिळावे या उद्देशाने महापालिकेने रंगरंगोटी कामाचे ठेके, भंगार, रद्दी ठेके, रस्ते व नाले इत्यादींचे ठेके देण्यात यावे। दिव्यांग बेरोजगार भत्ता 1200 रुपये ऐवजी 1500 रुपये करण्यात यावा। बेरोजगार भत्ता दरमहा वेळेवर देण्यात यावा। रेल्वे स्टेशन व बस स्टँडच्या ठिकाणी दिव्यांग भवनाची निर्मिती करण्यात यावी, जेणेकरून बाहेर गावावरून येणाऱ्या दिव्यांगांना सोयीस्कर होईल। शासनाने जागा उपलब्ध करून दिव्यांगांना हक्काचे घरकुल द्यावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। आंदोलकांच्या मागण्यांबाबत मनपा आयुक्तांशी चर्चा करण्यात आली। सर्वोपचार वैद्यकीय महाविद्यालय आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरमसाठ खासगी एजन्सीचे कर्मचारी नोकरीला आहेत, पण हे नोकरीला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे। या एजन्सीच्या नियुक्त कर्मचाऱ्यांपैकी काहींची गैरहजेरी कायम असल्याची माहिती समोर आली आहे, पण या सर्व प्रकारामुळे रुग्णांचे मात्र हाल होत आहेत। अकोला जिल्ह्यातील सर्वोपचार रुग्णालयातील वार्ड नंबर 30 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील रत्नाबाई वाघमोडे हा रुग्ण उपचार घेत आहे। सदर रुग्णाला डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हृदयरोगाची संबंधित टेस्ट करण्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अकोला यांच्याकडे जाण्यास सांगितले। नंतर रुग्णाला नेण्यासाठी वॉर्डमध्ये वॉर्ड बॉय उपलब्ध नव्हता, तेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांनी वार्डातील स्ट्रेचर घेऊन रुग्णाला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अकोला येथे हृदयरोग विभाग येथे टेस्ट करण्यासाठी नेले। तेव्हा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे हृदयरोग विभाग येथे कर्तव्यावर डॉक्टर लवकर निघून गेले। त्यामुळे सदर रुग्ण डॉक्टरांची वाट बघत बसले आणि थोड्या वेळात रुग्णाला माहीत पडले की डॉक्टर गैरहजर आहे। यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णाला पुन्हा स्ट्रेचरवर टाकून वार्डमध्ये परत घेऊन गेले। हा प्रकार आज दुपारी घडला। वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात वॉर्ड बॉयचे 100 पदे रिक्त आहेत, ते शासनाने भरले नाही। रिक्त पदाचा अहवाल अधिष्ठाता कार्यालयाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाला पाठवला असून सदर अहवाल संदर्भातील फाईल ही शासन दरबारी धुळखात अवस्थेत पडली आहे। पण खासगी एजन्सीचे वॉर्ड बॉय उपलब्ध असून हे गेले कुठे असा प्रश्न अनुत्तरित आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। गेल्या 3 वर्षांपासून नगरसेवक नाहीत, लोकशाहीत लोकप्रतिनिधी नाहीत, शहरात वाढल्या समस्यांचा डोंगर। बचपना से बुढ़ापा आ गया, लेकिन नायगाव की स्थिति जैसी है वैसी ही है। एक्झॅक्ट बिलकुल तुम्ही माझ्या अगदी सोबतच आहे आणि बघा खाली बघू शकतात, माझा कॅमेरा पर्सन तुम्हाला दाखवू शकतात। अण्णाभाऊ साठे चौक, डाबकी रोड इथला एकंदरीत सुरुवातच बघा अशी झालेली आहे। आपण शिरोड्याच्या मध्य भागात आहोत, भारतनगर इथे आपण आलेलो आहोत। सगळ्यात मोठा अकोल्यात जर मुद्दा येत असेल तो म्हणजे कचऱ्याचा। माझे दर्शक आता याच्यावर तुम्हीच विचार करा की कितपत हे योग्य आहे आणि कितपत नाही आहे। तेव्हा पहा अकोलेकरांच्या खऱ्या समस्या। RRC न्यूज आणत आहे महापालिका फोकस। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। वन विभागाच्या दुर्लक्षामुळे वन्य प्राण्यांमुळे अनेकदा सामान्य लोकांना त्रास होत आहे। असाच एक प्रकार पातूर तालुक्यातील पिंपळखुटा येथे झाला। या ठिकाणी 35 रानडुकरांचा कळप अचानक घरात शिरल्याची माहिती समोर आली आहे। अकोल्यात अचानक 35 रानडुकरांचा कळप एका घरात शिरल्याने घरच्यांची चांगलीच पळापळ झाली। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात येत असलेल्या पिंपळखुटा गावातील मेहमूद शहा यांच्या घरात आज दुपारच्या सुमारास 35 रानडुकरांचा कळप अचानक शिरल्याने मोठा गोंधळ उडाला होता। मेहमूद शहा शेतकऱ्यांच्या 35ही रानटी डुकरांना घरात कोंडून ठेवलं होतं। या संपूर्ण प्रकरणाची वन विभागाला माहिती देण्यात आली। वन विभाग पथक घटनास्थळी दाखल झालं असून या सर्व रानडुकरांना रेस्क्यू करून जंगलात सोडण्यात आले। मात्र एक नव्हे तर तब्बल 35 रानडुकरांचा कळप मेहमूद शहा यांच्या घरात शिरला होता। या रानडुकरांनी घरातील संपूर्ण सामानाचं मोठं नुकसान केलं होतं। दुसरीकडे रानडुकरांच्या हल्ल्यात एक मुलगा देखील जखमी झाला आहे। दरम्यान हे 35 रानडुकरे तब्बल 2 तास घर बंद होती। या घटनेपश्चात वन विभागाबाबतीत गावकऱ्यांमधून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जात आहे। आज फक्त आज विल्हेवाट लावल्यानंतर येऊन पाणी नुकसानीच्या त्या मुलगा जखमी झाला त्याच्याबद्दल ही पाहणी केली आम्ही। त्याच्यासाठी सर फक्त प्रोसिजर आहे, त्या प्रोसिजरप्रमाणे तुमचे कागद घेण्यात येईल, तुमचा अर्ज घेण्यात येईल, पंचनामा करून दवाखान्याचा कागद घेण्यात येईल, नंतर भेटाल। ठीक आहे। वसंताचे आगमन झाले की केशरी रंगाचा पळस अगदी पहावसा वाटतो।
पळस म्हणजे शोभिवंत फुलांसाठी प्रसिद्ध असलेला पानझडी वृक्ष. पळसाला वनाचा ज्वालामुखी किंवा फ्लेम ऑफ द फॅलेक्स म्हणतात. पळस हा वृक्ष मूळचा दक्षिण आशियातील असून महाराष्ट्रातही तो आढळतो. एकीकडे वृक्षाची पानझड तर दुसरीकडे लालबुंद फुलांनी फुललेला पळस. एकाच वेळी निसर्गाची ही दोन रूपे निसर्ग हा किमयागार असल्याचे दर्शवितो. पळसाचे फूल उन्हाळ्यात शरीराला उष्णतेपासून संरक्षण देण्यासाठी उत्कृष्ट आहे. पळस फुलांचे शरबत शरीराला थंडावा देते. पळसाच्या झाडातून मिळणारी राळ म्हणून ओळखली जाते. शेताच्या बांधावर पळस वृक्ष लावल्याने मातीची धूप कमी होते. हा वृक्ष शैलाक उत्पादनासाठी महत्त्वाचा आहे. भारतीय संस्कृतीत पळसाला एक पवित्र स्थान आहे. पळसाच्या फुलाचा रंग केला जातो. अनेक ठिकाणी पळसाच्या पानांचा उपयोग पारंपरिक पत्रावळी बनवण्यासाठी केला जातो, ज्याचा वापर सण समारंभातून जेवण्यासाठी केला जातो. पळसाच्या फुलाचा रंग चैतन्य आणि ऊर्जा दर्शवतो. निसर्गातील ही रंगाची उधळ मनाला उत्साही करणारी आहे. इतकेच नाही तर निसर्गाजवळ जाण्याचा मानवाला हा संदेश तर पळस देत नाही ना. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. दारू विक्रेत्याला गोवण्याच्या नादात रायटर स्वतः अटकला. पातूर ठाणेदाराच्या रायटरवर ACBची कारवाई. ॲडव्होकेट सुधाकर विधेयकाला अकोल्यातील वकिलांचा विरोध. न्यायालयाबाहेर केले तीव्र आंदोलन, जाळल्या बिलाच्या प्रती. अकोल्यात नाही फुटला 10वीचा मराठीचा पेपर, पण परीक्षार्थी विद्यार्थ्यांपेक्षा पालकांना होते टेन्शन. अकोल्याच्या अल्पदृष्टी बाधित युवकाने गाजविले चेन्नईचे मैदान. नॅशनल गेम मध्ये 100 मीटर धावण्यात गोल्ड मेडल. वसंताच्या आगमनाची लागली चाहूल. पळसाच्या केशरी फुलांची फ्लेम चांगलीच भडकली. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार. मागील 23 वर्षापासून सेवा आमची, करुणूक तुमची हे ब्रीद वाक्य घेऊन आपल्या सर्वांच्या हक्काचे व्यासपीठ RRC नेटवर्क. विदर्भातील अग्रगण्य न्यूज चॅनल असून मनोरंजन आणि बातमीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. दरवर्षीप्रमाणे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान RRC नेटवर्क करीत असते. महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील कर्तृत्ववान व्यक्तीचा सत्कार सोहळा IRG कम्प्युटर्स HP वर्ल्ड महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड 2025 सन्मान कर्तृत्वाचा, सन्मान अस्मितेचा. वैद्यकीय क्षेत्र, विधी क्षेत्र, उद्योजक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, पर्यावरण क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र इत्यादी क्षेत्रामध्ये आपला प्रेरणादायी आणि यशस्वी प्रवास असलेल्या व्यक्तिमत्वाचा, मान्यवरांचा सन्मान IRG कम्प्युटर्स HP वर्ल्ड महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड 2025 सन्मान कर्तृत्वाचा, सन्मान अस्मितेचा.